महाविकास आघाडीचं ठरलं. हो, महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार हे ठरलंय. महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. काय असणार हा फॉर्म्युला, कोणता पक्ष किती जागा लढवणार पाहूया. शिंदे फडणवीस सरकारला अजित पवार गटाचं तिसरं इंजिन जोडलं गेलं आणि महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडलं. शिंदेंच्या जाण्याने केवळ ठाकरे गटाला दणका बसला होता आणि हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महाविकास आघाडीकडून वज्रमुठ सभांचा धडाका सुद्धा सुरू झाला. ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेला भावनिक साधेची जोड दिल्यानं महाविकास आघाडी अजूनच मजबूत होत असल्याचं चित्र होतं. पण जेव्हा अजित पवार आघाडीतून बाहेर पडले तेव्हा हे चित्र बिघडलं. सलग 2 पक्ष फुटले आणि त्यातही निकाल शिंदे आणि अजित पवारांच्या बाजूने लागल्यापासून महाविकास आघाडी समोरील आव्हान वाढलंय आणि म्हणूनच लोकसभेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय असणार यावर सगळ्यांचंच लक्ष होतं. हाच प्रश्न सगळेजण विचारत होते. त्यातच वंचित बहुजन आघाडीनेही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यापासून संभ्रमाची स्थिती होती. मात्र हा पेच आता सुटल्याचं दिसतंय. नुकतंच मुंबईमध्ये शरद पवारांच्या घरी सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी तिन्ही पक्षांचा संभाव्य फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेसला 15 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 9 जागा आणि मित्रपक्षांना 3 जागा असं जागा वाटप ठरल्याचं सांगण्यात येत आहे. जागा वाटपाबद्दल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की एकदा का जागा ठरल्या की आम्हाला हव्या त्या जागा मागू. तर वंचित बहुजन आघाडीची कोणासोबतही आघाडी नसताना 27 जागांवर निवडणुकीची तयारी केली होती अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. मात्र या नव्या फॉर्म्युलानुसार आपण पाहिलं तर फक्त 3 जागा मित्रपक्षांना देण्यात आल्यात. मित्रपक्षांमध्ये राजू शेट्टी सुद्धा आहेत. अशात आंबेडकरांना आता कोणत्या जागा मिळणार हा प्रश्न कायम आहे. पण सध्या तरी 21, 15, 9, 3 अशा 48 जागांसहित मविया ही महायुतीला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्याचं सांगितलं जात आहे. तर याबद्दलची ऑफिशियल घोषणा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांची फायनल मीटिंग झाल्यावर जाहीर करणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलंय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.